इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक रोमांचक असा भाग पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे मंजूला कळलेलं आहे की आर्यन हा तात्यासाहेबाचाच मुलगा आहे आणि त्यानंतर सत्यानं हे मिशन बंद करायचं की काय असं ठरवलेलं आहे. पण आता मंजू त्यावर काय करणार आहे? खरोखरच हे सगळं मिशन बंद करून मंजू सत्याकडे माघारी येणार आहे का? ते सगळं आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. इकडे आर्यनने पूर्वाला फोन केलेला आहे आणि पूर्वाला तो सांगतोय, की "मी आता घरी येणार आहे." तेव्हा पूर्वाने त्याला सांगितलं, की "तू अजिबात घरी यायचं नाहीये." तेव्हा तो विचारतो, "माझ्याच घरी यायला खरं तर मी परवानगी घ्यायची गरजच नाही. मी तुला का सांगतोय, मी यायला लागलोय असंच तुला सांगून टाकलं पाहिजे तायडे. मी येणारच आहे." असं तो बोलू लागलेला आहे. तेव्हा पूर्वा त्याला सांगते, की "तू अजिबात येऊ नको, कारण इथली परिस्थिती खूप वेगळी आहे." तेव्हा आर्यन विचारतो, "परिस्थिती वेगळी आहे म्हणजे काय झालंय तिकडं?" तेव्हा ती सांगते, की "आत्ता सध्या तात्यासाहेबांच्या घरी म्हणजेच आपल्या घरी मंजू राहायला आलेली आहे." हे ऐकल्यावर तर त्याला मोठा धक्काच बसलेला आहे. तो म्हणतो, "म्हणजे तात्यासाहेबांनी मंजूला घरी का आणलेलं आहे? नक्की काय चाललेलं आहे तिकडं मला कळेल का तायडे?" तेव्हा ती सांगते, "आर्यन सध्या तू शांत राहा आणि सध्या तू इकडं अजिबात येऊ नको कारण इथली परिस्थिती सध्या आपल्या हाताच्या बाहेर आहे." तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, "तुम्ही तिकडं काय करताय ना तेच मला कळत नाही. मी होतो तेव्हा सत्या आणि मंजूला मी नाकी नऊ आणलेले होते. त्या मंजूच्या डोळ्यात मी मिरची टाकलेली होती, तर तिला पळवून देखील आणलेलं होतं आणि सत्याला चांगलाच मी जंग-जंग पछाडायला लावलं होतं. सत्याला चांगला मी परेशान करून टाकलेलं होतं. पण मला आता परिस्थिती अशी दिसते, की तेच दोघं तुम्हाला परेशान करतायत. तुमच्या बस की बात नाहीये सत्या आणि मंजूला पकडणं आणि त्यांना त्रास देणं. त्यामुळं मला तिथे येऊन ही सगळी परिस्थिती माझ्याच हातात घेतली पाहिजे आणि आता मलाच त्यांच्याबरोबर काहीतरी करायला पाहिजे, असं सगळं तो बोलत आहे. पूर्वा त्याला सांगते, की "तू अजिबात अतिशहाणपणा करू नको. कारण सध्या तात्यासाहेबांचं स्टेटस हे खूप मोठं आहे. त्यांनी पक्ष काढलेला आहे आणि आता सध्या परिस्थिती त्यांच्या हातात आहे. कसं का होईना त्यांनी सत्या आणि मंजूला आता शांत केलेलं आहे." तेव्हा तो म्हणतो, "त्यांना शांत करायचं नाहीये, त्यांना आपल्याला समाप्त करायचं आहे. त्यांना तबाह करून टाकायचं आहे, त्यांना नष्ट करून टाकायचं आहे. मला तर असं वाटायला लागलंय तुम्ही त्यांच्या पायात जाऊन पडलेला आहात. त्यांना घाबरायची काय गरज आहे? मी येतो आणि सगळ्या गोष्टी दुरुस्त करून टाकतो. मी बघतो ते कसं काय करतायत ते." असं तो बोलू लागलेला आहे. पूर्वाला माहिती आहे, की हा किती बिनडोक आहे. पूर्वा त्याला म्हणते, की "तू जरा शांत राहा. आत्तापर्यंत तू तुझी काय बुद्धी चालवली ना, ते सगळं मला माहिती आहे. तू जरा शांत राहिलास तर परिस्थिती आमच्या हातात राहील." तो म्हणतो, "अजिबात नाही. त्याकडे तुम्ही माझ्यापासून ह्या गोष्टी लपवायची काहीच गरज नव्हती, की तात्यासाहेबांनी मंजूला घरी आणलेलं आहे. कशाला आणलंय तिला घरी? तिनं माझ्याशी कसं वागलेलं आहे तात्यासाहेबांना माहिती नाही का? सापकाने मला फोडलेलं होतं तिनं, ते पण सगळ्यांच्या समोर. तरी देखील तात्यासाहेबांना काय वाटत नाही का? मी येणार आहे म्हणजे येणार आहे." तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते, "तुला ना गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. मी सांगते तुला अजिबात येऊ नको म्हणून." आणि आता पूर्वाने चिडून फोन ठेवलेला आहे. पण पण आर्यन मात्र चिडलेलाच आहे. आर्यन म्हणतो, की "तुमचं मी ऐकला पाहिजे, असं काही नाहीये." फोन ठेवल्यानंतर त्याने मोबाईल काढलेला आहे आणि तो नंतर मंजूच्या फोनकडं बघत बसलेला आहे. मंजूच्या फोटोकडे बघत बसलेला आहे आणि मंजूकडे बघत तो म्हणतोय, "तू आता माझ्या घरी गेलेली आहेस आणि तरी देखील मी शांत बसायचं? या गोष्टी तुला कशा वाटतात मंजू? आता हा आर्यन अजिबात गप्प बसणार नाही. आता तू जर का माझ्या घरी असशील ना, तर मी घरी येऊन काय करतो ना, ते तू नुसतं विचारसुद्धा करू शकत नाहीस. आता मी येणार म्हणजे येणार. मला ना तायडी अडवू शकते, ना तात्यासाहेब अडवू शकतात. कारण जर का आर्यनने एकदा ठरवलं काहीतरी करायचं, तर आर्यन केल्याशिवाय शांत बसत नसतो." असं म्हणून तो हसायला लागलेला आहे आणि त्याने मनाशी निश्चित ठरवलंय, की जाऊन आता राडा घालायचा म्हणजे घालायचा आणि त्यानंतर लगेच आपल्याला पाहायला मिळतं, की तो तात्यासाहेबांच्या समोर जाऊन उभारलेला आहे. तात्यासाहेब जेव्हा त्याला पाहतात, तेव्हा तात्यासाहेबांची तर बोबडीच वळलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे, की इथं आता मंजू आहे आणि मंजूला जर का कळलं, की हा आर्यन आलेला आहे, तर मग मात्र आपलं काही खरं नाहीये. जरी तिला दिसत नसलं, तरी याचा आवाज ऐकू येऊ शकतो आणि आवाज ऐकल्यानंतर मग मात्र काही खरं नाही. म्हणून आर्यन दिसल्याबरोबर तात्यासाहेबांनी त्याला सांगितलंय, की "तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. मी तुला सांगितलंय ना, तू लवकर इकडे येऊ नको म्हणून. तू का आलायस इकडं?" असा जाब त्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली आहे. तेव्हा तो म्हणतो, "तात्यासाहेब तुम्ही मला मला आर्यनला या घरातून काढतायत." "अहो आर्यन मोहिते पाटील आहे मी, तुमचा मुलगा आहे मी. तुमच्या लक्षात येतंय का? ही सगळी संपत्ती, ही सगळी प्रॉपर्टी, तुमचा पक्ष, तुमच्यानंतर सगळं काही माझं होणार आहे आणि तुम्ही मला डायरेक्ट घराच्या बाहेर जा म्हणतायत. तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही?"
तेव्हा तात्या म्हणतात, "हे बघ आर्यन, मला सगळं कळतंय. हे सगळं तुझं आहे वगैरे सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत. पण तुझ्याकडे जी गोष्ट नाही ना, ती म्हणजे डोकं नाहीये. तुझं डोकं चालत नाहीये सध्या. मी तर पक्ष काढून सगळं काही आपल्या हातात आणण्याचा प्रयत्न करत आहे." तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, "काय हातात आणणार आहे तुम्ही? आणि कशासाठी हातात आणणार आहे? अहो, तुमचा मुलगा तुमच्याजवळ राहत नाहीये आणि हातात आणून काय उपयोग आहे? आणि तुम्ही काय केलंय? तुम्ही काय केलंय ते मला कळलंय. डॅडीने मला सगळं सांगितलंय. तुम्ही त्या मंजूला घरी आणण्याची काय गरज होती? ती मंजू आपली इथं घरात येऊन राहते आणि तुम्ही तिचं पालन-पोषण करताय. अहो, ज्या मंजूनं मला चाबकाच्या फटकाऱ्याने फोडून काढलं, अख्ख्या गावामध्ये माझ्या गळ्यात साखळी घालून तिनं सगळ्या गावामध्ये मला कुत्र्यासारखा फिरवला. त्या मंजूला तुम्ही घरामध्ये आणलंय आणि तिचं पालन-पोषण करताय. मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये तात्या." इकडं मंजूला मात्र आर्यनसारखा आवाज आलेला आहे आणि तिला मोठा धक्काच बसलेला आहे. तात्या म्हणतात, "हे बघ आर्यन, तू अगोदर हळू बोल आणि आपल्या रूममध्ये चल, वाटल्यास आपण तिकडं बोलूया. इथं बोलायची काहीच गरज नाही. नसेल तर तू इकडून निघून जा आणि फोनवरून बोल तुला काय बोलायचं ते." पण आर्यन मात्र चिडतो आणि म्हणतो, "अच्छा, म्हणजे माझ्याच घरात मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन बोलायचं. नसेल तर बाहेर जायचं आणि तुम्हाला फोन करायचा. तात्या, ही गोष्ट आता माझ्या डोक्याच्या बाहेर चाललेली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला या घरातून बाहेर काढा, अन्यथा मी जातो आणि तिच्या झिंजा धरून तिला बाहेर काढतो आणि घरातून फेकून देतो. काय व्हायचं ते होऊ द्यात परत." तर त्या म्हणतात, "तू मूर्ख आहेस का? तुला कळत नाही का मी काय सांगतोय ते? अरे, कितीतरी मी शब्द टाकून तिला इथं थांबवून ठेवलंय. ती आपल्या घरात येत सुद्धा नव्हती. ती निघून चाललेली होती. बळच मी तिला इथं आणलेलं आहे." अरे, काहीतरी करून सत्या आणि मंजू हे आता एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. त्या दोघांची भांडणं झालेली आहेत. सत्या आणि मंजू आता एकत्र राहत नाहीयेत. ही गोष्ट किती चांगली आहे त्याचा विचार कर. त्यामुळं तो लगेच आर्यन म्हणतो, "अच्छा, ते दोघं वेगळे झालेत? मग तर चांगली गोष्ट आहे ना. मला मंजूशी लग्न करण्यासाठी हीच संधी आहे. मी तिला जाऊन सांगतो, की मला तुझ्याशी लग्न करायचंय. असं पण सत्या तुझ्याशी नीट वागत नाही." आणि त्यानंतर मंजू जेव्हा खाली येऊ लागते, तेव्हा तिला कळतं, की इथं तर आर्यन आलेला आहे आणि आर्यनला पाहून तिला मोठा धक्काच बसलेला आहे. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. तिनं मोबाईल काढलेला आहे आणि त्या दोघांचं चित्रीकरण करायला सुरुवात केलेली आहे. तिने त्यांचा व्हिडिओ देखील काढलेला आहे. कारण तिचा दिसतोय त्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो. तिला कळतं, की तात्या हा किती खालच्या थराला गेलेला आहे. तात्याचा मुलगा आर्यन आहे आणि इतकी दिवस ती गोष्ट खरं तर सगळ्यांपासून त्याने लपवून ठेवलेली आहे. तात्या नक्की काय-काय करतो ते आता सगळं तिच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे आर्यनला फूस लावणारा, आर्यनला आपल्या घरी पाठवणारा आणि आत्तापर्यंत सत्याने मंजूला त्रास देणारा हा आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे म्हणल्यानंतर आता मंजू मात्र खूपच चिडलेली आहे. आता तात्यासाहेबांनी त्याला सांगितलेलं असतं, की "तू आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा, अन्यथा तुझा आणि माझा संबंध कायमचा संपणार आहे." तेव्हा चिडलेला आर्यन हा घराच्या बाहेर निघून गेलेला असतो, पण तात्याला सांगतो, "मी परत माघारी येणारच आहे" म्हणून. आता मंजू इकडं अतिशय घाबरलेली असते आणि घाबरलेल्या मंजूने लगेच सत्याला फोन लावलेला असतो आणि सत्याला फोन लावून तिने सांगितलंय, "सत्या, एक खतरनाक न्यूज मला मिळालेली आहे. खरं तर ते सांगताना मलाच भीती वाटायला लागलेली आहे, की तात्यासाहेबांच्या इथं राहावं की नाही राहावं." सत्या म्हणतो, "काय झालं मंजू? पटकन सांग, काय गोष्ट झालेली आहे?" तेव्हा ती सांगते, की "आर्यन, आर्यन मला दिसलेला आहे." सत्या म्हणतो, "आत्ताच्या आत्ता त्याला पकडायला जाऊया आपण. मी आलोच, थांब." तेव्हा ती म्हणते, "थांब सत्या, आता लगेच पकडता त्याला येणार नाहीये. कारण मी ऐकल्यानंतर तुझ्यासुद्धा पायाखालची जमीन सरकणार आहे. कारण हा आर्यन जो आहे ना, तो तात्यासाहेबांचा मुलगा आहे. तो आता घरी आला होता आणि तात्यासाहेबांना जाब विचारत होता, की मंजूला कशासाठी घरी आणलेलं आहे. म्हणजे तात्यासाहेब आणि आर्यन यांनी मोठा डाव आपल्यावर टाकलेला होता आणि ते आपल्याला त्रास देत होते. ही गोष्ट तुझ्या आता लक्षात आली का? आर्यनला जेलमधून फरार करणारा कोण आहे ते आता तुझ्या लक्षात आलं का? हे सगळं काही तात्यासाहेब पडद्याच्या पाठीमागून करतायत. त्यामुळे आता तात्यासाहेबांना या सगळ्या गोष्टीत रंगेहात पकडणं गरजेचं आहे. त्यांची ती फाईल मिळवणं गरजेचं आहे आणि तो कोणता पोलीस करप्टेड आहे ते देखील कळणं गरजेचं आहे. आता मानिनी देखील इथंच आहेत हे देखील मला समजलेलं आहे. त्यामुळं आता आपल्याला लवकरात लवकर मानिनींना इथून काढून नेणं गरजेचं आहे आणि तात्यासाहेबांचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे." सत्या म्हणतो, "पण तिथं जर का आर्यन असेल तर तू सुरक्षित आहेस का मंजू? मला खूप भीती वाटतेय." तेव्हा ती म्हणते, "तू काहीच काळजी करू नको. आत्ता तात्याने त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. त्या दोघांमध्ये खरं तर आपल्यामुळं भांडण लागलेलं आहे. याच गोष्टीचा फायदा घ्यायचं आता मी देखील ठरवलंय आणि तात्यासाहेबाचं आणि आर्यनना अजिबात एकत्र येऊ द्यायचं नाही."
सत्या म्हणतो असं आपल्याला वाटतंय, पण कदाचित ते एकत्र येऊन आपल्याला सुद्धा त्रास देऊ शकतात. मंजू म्हणते, "तसं जरी असलं तरी लवकरात लवकर माझं मिशन मी पूर्ण करणार आहे, पण तोपर्यंत मी घरी येणार नाही." पण आता सत्या आणि मंजू यांना मात्र एक गोष्ट चांगली समजली आहे, की आर्यन हा तात्यासाहेबांचा मुलगा आहे आणि त्यामुळं आता त्यांनी प्रत्येक पाऊल हे अतिशय विचारपूर्वक टाकायचं ठरवलेलं आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक